नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महागाईच्या वाढत्या झटक्यात आता सरकारनं कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. कारण महागाई भत्त्यात म्हणजेच DA मध्ये पुन्हा एकदा वाढ जाहीर करण्यात आली आहे आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये आधीपेक्षा जास्त पगार जमा होणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार महागाई भत्त्यात तब्बल 2% वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना 60% दरानं महागाई भत्ता मिळणार आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना हा वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात आलाय. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानं 22 एप्रिल 2026 रोजी जारी केलेल्या कार्यालयीन ज्ञापनाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलाय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याआधी कर्मचाऱ्यांना जो DA मिळत होता त्यात आता आणखी 2% वाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे एकूण महागाई भत्ता आता 60% पोहोचलाय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना वाढीव रकमेचा एरियर मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र एरियर नेमका किती मिळणार आणि तो कधी जमा होणार याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. आता अनेकांच्या मनात प्रश्न असेल की हा महागाई भत्ता म्हणजे नेमका काय? तर पहा, बाजारात महागाई वाढली की सर्वसामान्य खर्चही वाढतो. घर खर्च वाढतो, प्रवासाचा खर्च वाढतो, अन्नधान्य आणि औषधांचे दर वाढतात. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकार अतिरिक्त रक्कम देते. यालाच महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स किंवा DA असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 50,000 रुपये असेल तर 60% DA नुसार त्याला अतिरिक्त 30,000 रुपयांपर्यंत भत्ता मिळू शकतो. त्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान 7व्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार वर्षातून 2 वेळा महागाई भत्त्यात बदल केला जातो. सामान्यतः जानेवारी आणि जुलै महिन्यात DA वाढ जाहीर केली जाते. गेल्या काही वर्षांमध्ये DA मध्ये सातत्यानं वाढ होताना दिसलीये. अहवालानुसार जुलै 2021 मध्ये सर्वात मोठी वाढ झाली होती. त्यावेळी तब्बल 11% DA वाढवण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी 2025 मध्ये 2% आणि जुलै 2025 मध्ये 3% वाढ करण्यात आली होती आणि आता 2026 मध्ये पुन्हा एकदा 2% वाढ लागू करण्यात आली आहे. महागाई वाढत असताना सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. कारण वाढत्या खर्चामध्ये ही अतिरिक्त रक्कम अनेक कुटुंबांसाठी आर्थिक आधार ठरू शकते. सरकारच्या पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसारच हा निर्णय लागू करण्यात आलाय. 1 जानेवारी 2026 पासून वाढीव 60% महागाई भत्ता लागू राहणार असल्याचं पत्रकात सांगण्यात आलंय. मात्र पगारात नेमकी किती वाढ होणार, एरियर कधी मिळणार आणि पुढील DA वाढ कधी जाहीर होणार याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. सध्या मात्र या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. कारण महागाईच्या काळात सरकारकडून मिळालेला हा मोठा दिलासा मानला जात आहे. या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? ही वाढ पुरेशी आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.